ते मात्र चेंडूचा अंदाज चुकला आणि बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये नॉन स्टॉप फरार पहिल्या बॉलवर चौकार. तर ऑन साईडला खेळायचं होतं साहिल दिवेकरला, मात्र बॅटच्या अगदी खालच्या बाजूला किंबहुना चेंडू लागला. क्षेत्ररक्षक होते तिकडे, त्यांचा मात्र प्रयत्न थोडासा असफल राहिला. पुढचा बॉल यावेळेस फ्रंट फूट वरनं ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे कारण सध्या पॉवर प्ले सुरू आहे, त्यामुळे लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो तैनात करण्यात आलाय. आणि लिफ्ट रायटी कॉम्बिनेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय तो प्रियदर्शनी बेलापूर, त्यामुळे आता फील्ड प्लेसमेंट नक्कीच बदलली जाते. 5 धावा धावफलकावर आहे. सिद्धू कोळी सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर आला. पहिल्याच बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र एक सिंगल आली. पहिल्या मॅचचा आपण विचार केला तर 49 धावांचं आव्हान होतं. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 60+ धावांचं आव्हान होतं, 65 रन्सचं आव्हान होतं. त्यामुळे नक्कीच या क्रीडांगणामध्ये 50च्या पुढे जर तुम्ही धावा बनवताय तर नक्कीच एक फायटिंग टोटल उभारली जाते, कारण अंडर द फ्लडलाइट्स आपण सामना खेळतोय, त्यामुळे चेंडू तितका ट्रॅव्हल होत नाही. तुम्हाला भरपूर ताकद लावावी लागते. पंच केलंय आणि स्ट्रेट टू द फिल्डर आपण पाहतोय. मिड ऑफला चांगला झेल टिपत असताना अनिकेत पाटील आपण पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू गंगाधर इंगोलेने मिळवून दिलाय. फलंदाज बाद होतोय सिद्धू कोळी. पद्धतीने टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेऊन बॅटच्या अगदी स्टिकरला लागला. जे म्हणजे इनफिल्ड जे क्लिअर करायचं होतं ते इनफिल्ड काही क्लिअर करता आलं नाही, आणि ती चर्चा आपण करत होतो. कारण रात्रीचं क्रिकेट, रजनी क्रिकेट, तुम्हाला ताकद खूप लावावी लागते, कारण चेंडू तितकासा ट्रॅव्हल होत नाही. वातावरणामध्ये आपण पाहतो थोडासा थंडावा असतो, क्रीडांगणामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, केपट्टीवर थोडंसं आपण पाहतोय दव असतात, थोडं मॉइश्चर असतं, त्यामुळे चेंडू तुम्हाला ट्रॅव्हल करायचा असेल तर भरपूर ताकदीने मारावा लागतो, किंवा टाइम करणं खूप गरजेचं असतं. बॉलला मिडलिंग करणं खूप गरजेचं असतं, आणि ते इथे जमलं नाही. सिद्धू बाद झाला. आता नवीन फलंदाज कौस्तुभ आलेत तिसऱ्या क्रमांकावर. 3 चेंडू झालेत, धावफलकर 5 धावा 1 विकेट. गंगाधर इंगोले मात्र या मॅचमध्ये आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये इम्पॅक्ट टाकत असताना, प्रभाव टाकत असताना आपल्या श्रीकृष्ण दिवा या टीमसाठी, कारण टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग घेतली आहे. पुन्हा एकदा ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेत आपण पाहतोय ज्याने मगाशी खूप चांगला झेल देखील टिपला होता. इथे खातं उघडत असताना आपण पाहतोय ते अर्थातच कौस्तुभचं. आता साहिलवर मात्र नक्कीच लक्ष असणार आहे. साहिल आणि खास करून कौस्तुभ एका पार्टनरशिपची इथे करत असणार आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाला. नक्कीच मॉडर्न टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की फास्ट क्रिकेट आहे, तर फास्ट क्रिकेट बरोबर पेशन्स देखील तितक्याच महत्वाचे आहेत. भन्नाट वेग आपण पाहतोय, रफ्तार म्हणून आपण मगाशी उल्लेख केला गंगाधर इंगोले. भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस. अगदी चौथ्या एसटीवरनं किंबहुना बॉल टाकलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया tenniscricket.in च्या माध्यमातून. किंबहुना 5व्या एसटीवरनं बॉल निघून गेलाय. पहा भन्नाट वेगाने लाईन कापण्याचा प्रयत्न होता साहिल देवेकरचा, मात्र तो असफल राहिला. डॉट बॉल आलाय. 6 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस इनसाइड आउट, कव्हर दिशेने 1 बाउन्स. एका टप्प्याने बॉल होतोय फरार, आणि शेवटच्या बॉलवर साहिल दिवेकरच्या बॅटमधनं गंगाधरच्या विरुद्ध आलाय हा प्रॉपर टायमिंग साधलेला चौकार. पहिलं षटक संपलंय आणि प्रियदर्शनी बेलापूर 1 गडी बाद, 10 धावा धावफलकावर. इरादे स्पष्ट आहेत. साहिल दिवेकरने सांगितले जरी विकेट पडले असेल तरी माझा जो नॅचरल गेम आहे तो मी या ठिकाणी खेळत राहणार आहे, आणि चांगली झुंज, चांगली फाईट, चांगली इनिंग मी मात्र बिल्ड करणार आहे. गंगाधर इंगोले नक्कीच
ओव्हर पिच टाकला होता तो बॉल आणि मागच्या पायावर जोर देत असताना साहिल दिवेकरने त्याला इनसाइड आउट पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेने खेळून काढलं होतं. 10 धावा धावफलकावर आल्यात. पहिलं षटक संपलंय. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला जिथे मॅन्डेटरी पॉवर प्ले इथेही 2 खेळाडू सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळतील. एक डीप मिड विकेटला आपण पाहतो खेळाडू आणि एक स्ट्रेट आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये. एक मिड ऑन आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, पॉइंट आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे, फ्लाय स्लिप, लेग स्लिप आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली आहे. सेकंड ओव्हरमध्ये शिवम पांडे समोर आहे कौस्तुभ. यावेळेस इनसाइड आउट पुन्हा एकदा बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय आणि चेंडूला पाठवले ते हवाई सफरीसाठी कव्हरच्या दिशेने एका टप्प्याने पहिल्या बॉलवर चौकार. खरं तर अगदी वाईड लाईनच्या थोडंसं आपण पाहतो पुढे पिचिंग टाकली होती. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया testcricket.inच्या माध्यमातून आणि खूप चांगलं कनेक्ट केलं खास करून इनसाइड आउट पद्धतीने. कारण पॉवर प्ले सुरू आहे त्यामुळे इनफिल्ड तुम्हाला फक्त क्लिअर करायची आहे. 1 बाउन्स बॉल गेला तो कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शिवम पांडे डावखोर हाताचा हा गोलंदाज आहे. चांगलं व्हेरिएशन आहे, पेस व्हेरिएशन आणि त्याच्या विरुद्ध हा चौकार कौस्तुभच्या बॅटमधनं आलाय. हो इथे बघा स्लोवर वनचा वापर केलाय, हलकीशी गती कमी केली, लाईन कापण्याचा प्रयत्न मात्र स्ट्रेट टू विकेट कीपर हा बॉल जात असताना चांगलं कमबॅक शिवम पांडेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो, शफल झाले होते आपण पाहिलं अगोदरच ऑफस्टम्पच्या अगदी पुढे निघून गेले होते आणि त्याला फॉलो केलं शिवमने. चांगली रणनीती शिवमच्या माध्यमातून. डॉट बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा कौस्तुभसाठी. पुन्हा एकदा स्लोवर वन मात्र लोअर फुल टॉस. वन्स अगेन आपण पाहतो इथे थोडासा क्षेत्ररक्षण दर्जा सुधारणं गरजेचं आहे. आणि आहे खास करून एक चांगला झेल त्याने टिपला होता पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहतोय सिद्धूचा आणि तदनंतर मात्र हाही झेल आपण पाहतोय थोडंसं बॉडी स्ट्रेच करणं गरजेचं होतं. ती बॉडी स्ट्रेचही केली मात्र चेंडूपर्यंत योग्य मुवमेंटला पोहोचू शकले नाही. त्यामुळे हा झेल मात्र आता तर निसटलाय मिड ऑन मध्ये. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल हातात निसटला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बाउन्स बॅक झाला बॉल आणि आता स्ट्राईक रोटेट झाले. साहिल दिवेकर लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय वारंवार बदलाव होतोय. टीमची टोटल झाली ती 15 धावा, 15 लॉस ऑफ 1 विकेट. या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकले शिवमने, 5 धावा दिल्यात. अजूनही 3 बॉल डिलिव्हर होणं बाकी आहे. लेफ्टी बॅटर लेफ्टी बॉलर. यावेळेस बघा पायात टाकलेला बॉल फ्लिक केलाय हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक आहे तिकडे गंगाधर, रॉकेट थ्रो गंगाधरचा 1 बाउन्स स्ट्रेट टू विकेट कीपर. मात्र इथे 2 धावा. टीमची टोटल पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 17 धावा धावफलकावर, 17 रन्स. रन रेट मेंटेन ठेवलाय आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहे, 2 मध्ये 3 जरी आला तरी 10चा रन रेट म्हणजे 50-55 धावाच्या दिशेने जाण्याचा जो खरं तर मनसुबा आहे तो मात्र नक्कीच हळूहळू यशस्वी होत असताना प्रियदर्शनी बेलापूर संघाचा. मात्र 2 बॉलमध्ये शिवम आता काय करेल. 17 धावा आल्यात. हो इथे क्लीन बोल्ड शफल झाले, लेग स्टंपवर अगोदरच गेले. ड्राईव्ह करायचं होतं कव्हर पॉइंटला आणि त्या बॉलची मात्र गती आणि टप्पा ओळखण्यामध्ये अयशस्वी राहिले साहिल दिवेकर. क्लीन बोल्ड, मोठा धक्का प्रियदर्शनी बेलापूर संघासाठी. हो पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं शिवमचं कौतुक करावं लागेल. बघा लेग स्टंपवर गेले आणि त्यानंतर बघा अगदी लेग स्टंपवरच बॉलला टाकले आणि हलकसं कमी गतीने, त्यामुळे गतीने बीट केलं, त्याजोरात टप्प्याने बीट केलंय आणि साहिल दिवेकर 11 धावांचं योगदान देऊन निराश आणि हताश होऊन गेलाय. कारण लॉंग इनिंग त्याला नक्कीच अपेक्षित होती कारण तो सेटल झाला होता आणि त्याला अनसेटल केलं ते शिवमने. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच पहिल्या बॉलवर चौकार प्राप्त झाला होता त्याच्या विरुद्ध. त्यानंतर पहा या ओव्हरमध्ये फक्त 7च रन त्याने दिल्यात आणि एक महत्त्वाची विकेट साहिल दिवेकरची प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आत आहे. 17 धावा 2 विकेट्स. लोकनेते चषकाचं आपण दमदार आयोजन पाहतोय.
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कुशल 11 जय गणेश सारसुळे आयोजित ही तब्बल 6व्या पर्वामध्ये मात्र यावर्षी रात्रकालीन रजनी क्रिकेट अंडर द व्हाईट फ्लड लाईट्स ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये सारसुळे गावामध्ये आपण आहोत आणि श्री गणेश रामलीला मैदानामध्ये या स्पर्धेचा आनंद घेतोय. वेलकम ऑल ऑफ यू. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल स्वप्नीलसाठी या ओव्हरमधील 17 धावा धावफलकावर आहेत. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, बीट करून गेला बॉल, तो स्ट्रेट टू विकेट कीपर. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न होता स्वप्नीलचा पहिल्या बॉलवर आणि खेळत असताना तो आला डॉट. 2 ओव्हर संपल्यात, 17 धावा धावफलकावर आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया tenniscricket.in च्या माध्यमातून. थोडंसं लवकर बॅट फिरवली, चेंडू थोडा उशिराने आला आणि फुलर लेनचा बॉल होता, विकेट कीपरकडे जाऊन थांबलाय. 17 धावा 2 विकेट्स. पॉवर प्लेमध्ये 8.5ची सरासरी आणि ह्याच सरासरीने जो स्कोर पुढे गेला तर 44 धावा आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर सध्या ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. tenniscricket.in म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळं वलय किंबहुना एक वेगळं पर्व ज्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं टेनिस बॉल क्रिकेटच्या खरं तर पटलावर असे tenniscricket.in. सध्या आपण पाहतो या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तब्बल 3 कॅमेऱ्यांनी आमच्या प्रेक्षकांना घर बसल्या आनंद देत असताना त्यांच्या टीमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 17 धावा 2 विकेट्स आणि पुन्हा एकदा आता गंगाधर इंगोले आपण पाहतोय. गंगाधर इंगोले म्हटलं की ग्रामीण क्रिकेट ओपनचं क्रिकेट एक व्यावसायिक खेळाडू म्हणून खरं तर त्याची नेहमीच ख्याती आहे आणि खास करून ॲज अ बॉलर म्हणून त्याला नक्कीच मोठमोठ्या संघामध्ये बोलवलं जातं आणि असं गंगाधर इंगोले आता त्याचा एक्सपिरियन्स वापरणार आहे. कारण का प्रियदर्शनी बेलापूरचे 2 विकेट्स गेलेत. साहिल दिवेकर सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज बाद झाल्यानंतर आता स्वप्नील आणि कौस्तुभ इथे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा नक्कीच गंगाधर इंगोलेचा प्रयत्न असणार आहे आणि तो प्रयत्न कितपत यशस्वी होईल किंबहुना हे षटक त्याचं कसं खेळून काढतील, हे दोन्ही फलंदाज किती धावा येतील, या सर्व गोष्टींचा उलगडा या ओव्हर नंतरच होणार आहे. 17 धावा 2 विकेट्स. सामना करतोय तो स्ट्राईक एंडवर कौस्तुभ. पॉवर प्ले संपलाय आता. फील्ड रिस्ट्रिक्शन आता विखुरलं गेलं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल मारलाय तर फटका तर फसलाय. फील्ड डाऊन दी बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट. अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट आपण पाहतोय बॉलिंग होतंय. जाणून बुजून हा शॉर्ट पिच चेंडू टाकला कारण ऑन साईडला आपण पाहिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अनिकेत त्यांनी हा झेल टिपलाय. नक्कीच नक्की जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये खरं तर फसत असताना आपण पाहिलं कौस्तुभला. सेकंड विकेट डाऊन झाली आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाची किंबहुना 3rd विकेट डाऊन झाली आणि नवीन फलंदाज आले ते मयंक. 17 धावा 3 विकेट्स. थोडीशी नाजूक अवस्था झाली आहे. आता कोणाला तरी संयमी खेळ इथं करणं गरजेचं आहे, थोडंसं पेशन्स दाखवणं गरजेचं आहे, इनिंग बिल्ड करणं गरजेचं आहे आणि शेवटपर्यंत थांबणं गरजेचं आहे. अन्यथा 45-50 धावांचं खरं तर स्वप्न आहे ते बनवण्याचं ते मात्र अधुरं राहू शकतं. 17ला 3 सध्या प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 39. त्यामुळे त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. मयांक आणि स्वप्नील आता दोन्ही नवीन फलंदाज आहे, न्यू बॅटर आहेत. त्यामुळे गंगाधर इंगोले नक्कीच एक विकेट या ओव्हरमध्ये आली. एकंदरीत त्याची 2री विकेट या स्पेलमधील. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने विकेट प्राप्त केली होती. मयांकसाठी हा बॉल. हो बघा डिफेन्सिव्ह पवित्रा वापरलाय. फक्त हलक्या हाताने सन्मान दिला बॉलला, फक्त पुश केलं ते पॉइंटला. स्वतः गंगाधर इंगोले तिथपर्यंत पोहोचतात. 1 रन इथे मिळते. नक्की चांगलं बॅटल पाहायला मिळते. जशी जशी रजनी पुढे सरकेल वातावरणामध्ये आपण पाहतोय प्रचंड गारवा आहे कारण खुलं क्रीडांगण श्री गणेश रामलीला मैदानामध्ये आपण आहोत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये चौफेर आपण पाहतोय. गडद झाडी आणि मध्ये क्रीडांगण. हलकीशी हिरवळ या क्रीडांगणाच्या आतमध्ये. खास करून आपण पाहतोय ऑफ साईडला भरपूर, ऑन साईडला 30 यार्डच्या आतमध्ये देखील काही प्रमाणात हिरवळ आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी क्रिकेट या खेळाला पोषक आणि पूरक असं वातावरण आज आपण पाहतोय. किंबहुना हे मैदान, ही स्पर्धा कुशल 11 आणि जय गणेश सारसुळे कौतुकास्पद पात्र आहेत सर्व त्याचे शिलेदार. पुढचा बॉल वेगवान पद्धतीने पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे. पंचाने मात्र अपील फेटाळून लावली आहे. लेग बायचा इशारा पंच कळवतात. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. 1 रन मिळते लेग बायच्या स्वरूपात. टीमची टोटल पुढे सरकते 19 या धावसंख्येवर. भन्नाट वेगाने टाकला होता बॉल. आपण पाहतोय थोडासा इम्पॅक्ट बाहेर आहे आणि त्यामुळेच पंचांनी सांगितलं
की इथे फक्त लेग बायचीच रन मिळणार, बाकी काही नाही. नेक्स्ट बॉल. पेस व्हेरिएशन आपण पाहतोय, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, आणि हे खूप गरजेचं आहे. कारण सध्या आपण पाहतो टेनिस क्रिकेट बदललंय आणि जर तुम्हाला गोलंदाजीमध्ये वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे तर वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी तुम्हाला साकारणं अपेक्षित आहे. पेस व्हेरिएशन आपण पाहतोय, बाउन्स व्हेरिएशन, दोन्ही गोष्टींची खरं तर सांगड घालत असताना गंगाधर याला आपण पाहतोय. इथे बघा लोअर फुल टॉस बॉल वेगवान पद्धतीने ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. लॉंग चेस फॉर द फिल्डर आणि भन्नाट वेगाने 2 धावा. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव किती महत्वाची आहे. फलंदाजांचे खरं तर एफर्ट सांगतायत, त्यांचे प्रयत्न सांगतायत की आम्हाला एक धाव जमा करायची आहे. त्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. टीमची टोटल झाली ती 21 धावा, 3 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरमधील किंबहुना गंगाधरचा स्पेल इथे समाप्त होणार आहे. आतापर्यंत 13 धावा, 2 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. बघूया शेवट कसा असेल. यॉर्कर लाईनचा बॉल, हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता, मात्र योग्य पोझिशन मध्ये येऊ शकले नाही फलंदाज. शेवटचा बॉल डॉट आलाय. 3 ओव्हर संपल्यात. टीमची टोटल आहे प्रियदर्शनी बेलापूर 21 रन, 3 विकेट. हा पहिला ऑफिशियल कॉल आपण करूया नेक्स्ट मॅच टॉससाठी. रुद्र 11 महापे आणि बाळकुम 11 बाळकुम, दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचंय. प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आपले लाडके नगरसेवक सूरजदादा पाटील साहेब, आदरणीय महापौर सौभाग्यवती सुजाताताई सूरज पाटील मॅडम. नक्कीच आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय. लोकनेते चषक 2026, नवी मुंबईचे शिल्पकार, किंग ऑफ नवी मुंबई, सुप्रीम ऑफ नवी मुंबई अर्थात आदरणीय गणेशजी नाईक साहेब, खरं तर यांचा कार्याचा खरं तर गुणगौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. तब्बल 6वं पर्व या स्पर्धेचं. आणि अनिकेत आता बॉलिंग मार्कवर आलेत. ॲज अ फिल्डर म्हणून त्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं होतं आणि ॲज अ बॉलर म्हणून आपण बघूया. पहिला बॉल लोअर फुल टॉस. चेंडूने पहा शेवटच्या मुवमेंटला गती बदलली, काटा बदलला, फिल्डरला बीट करून बॉल काऊ करणं सीमा पार. पहिल्या बॉलवर चौकार. आपण पाहतोय शेवटच्या मोमेंटला हलकासा काटा बदलला चेंडूने आणि फिल्डर आले होते, पोहोचले होते, चांगलं अंतर त्यांनी पार केलं होतं, मात्र त्यांना चकवून बॉल निघून गेला. प्रणव होते त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अनिकेत आपण पाहतोय राऊंड द विकेट मारा करत असताना. जर्सी नंबर 18, टीमची टोटल 25 झाली. अजून किमान 20-25 धावा तरी पाहिजेत. यावेळेस बघा बीट केलंय, समोरून बॉलला फिरवलंय. अनिकेतचं चांगलं कमबॅक. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पाठ टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाने थोडासा आपण पाहतो टर्न झाला, कटरचा वापर केला आणि स्ट्रेट टू विकेट किपर बॉल. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक अनिकेतचं. 25 वर स्कोर थांबलाय. पुढचा बॉल. इथे पुन्हा फुल टॉस. लीडिंग थिंक एज फ्लाय स्टीप आणि विकेट किपरच्या मधून बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर नॉन स्टॉप झालाय. फरार. चौकार. कशा येऊ दे करता फुलर लेनचा बॉल आणि अगदी बॅटच्या टोला बॉल लागला आणि पहा फ्लाय स्टीप आणि किपरच्या मधून बॉल भन्नाट वेगाने निघून गेला. पुढचा बॉल. इथे सबमरीन डिलिव्हरी. थोडा खाली राहिला चेंडू. अनइव्हन बाउन्स म्हणजे जास्त ओसरी नाही या बॉलवर प्राप्त झाली गोलंदाजाला. मग अगदी खाली राहिला, अगदी गुडघ्याच्या जवळून हा बॉल किपरच्या हातामध्ये. सुंदर लाईव्ह टेलिकास्ट आपण एन्जॉय करतो टेनिस क्रिकेट .in.
वाखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र इथे दिशा भरकटली. पंच वळतायत आमच्यापर्यंत, कळवतायत इट्स अ व्हाईट बॉल. जास्तच फिरवला चेंडू आपण पाहतो अनिकेतने आणि भरपूर टर्न झाला टप्पा पडल्यानंतर, मात्र लाईन खराब होते. टीमची टोटल पुढे सरकते 30 धावा. यावेळेस बघा ऑन द राईस पुन्हा खेळला, काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉल चाललाय. एक रन वेगाने पूर्ण झाली आहे आणि दुसरी रन देखील. कौतुक करावं लागेल नॉन स्ट्राईक वरच्या बॅटरचं मयंक म्हात्रे, कारण त्याचा हा कॉल होता, तो डेंजर एंडला होता. सुसाट वेगाने तो धावत सुटला पहिल्या रनसाठी आणि दुसरी रन आपण पाहतोय वेगाने पूर्ण केली. टीमची टोटल झाली 32. शेवटचा बॉल या ओव्हरमधील अनिकेतच्या स्पेलमधील 11 रन त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि विकेटची अजूनही तो प्रतीक्षेमध्ये आहे आणि ती प्रतीक्षा संपवली आहे. शेवटच्या बॉलवर का होईना विकेट प्राप्त केली अनिकेतने आणि बाद होतोय तो स्वप्नील. चौथा धक्का लागल्या प्रियदर्शनी बेलापूर टीमला 32 या धावसंख्येवर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गंगाधर इंगोलेने षटक टाकलं, त्याचे हायलाइट्स आपण पाहतो टेनिस क्रिकेट .in माध्यमातून, जिथे आपण पाहतोय पहिला बॉल ऑन द राईस खेळला होता आणि क्षेत्ररक्षकाकडे हा जाऊन चेंडू थांबला होता, जिथे विकेट प्राप्त केली होती. पुढचा बॉल आपण पाहतोय त्याने अगदी उत्तमरित्या राईस झालेला चेंडू होता, फक्त पुश केलं होतं बॅट्समनने. व्हेरिएशन पहा गंगाधर इंगोलेचं, आणि हा बघा पायावर जाऊन आदळला होता, मात्र अपील फेटाळली गेली होती, इम्पॅक्ट बाहेर होता. हो, त्यानंतर बघा रायझिंग डिलिव्हरी पुन्हा एकदा, आणि हा बघा लोअर फुलटॉस बॉल होता जो गेला होता लॉंग ऑफकडे. आणि अगदी बघा क्षणार्धामध्ये त्या ओव्हरची हायलाईट, आणि हे फक्त टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातूनच तुम्हाला पाहायला मिळतं. इतक्या कमी कालावधीमध्ये त्या ओव्हरची हायलाईट उपलब्ध झाली आहे. हो, पहिला चेंडू आपण पाहतोय ईशानच्या माध्यमातून खोलत टाकलेला होता. बॅटर नवीन आलेत ते विनायक झेंडे. टीमची टोटल पुढे सरकते 33 धावा. आता शेवटचे एन बेन 5 चेंडू शिल्लक आहे. 5 मध्ये किती चौकार येतील, किती षटकार येतील. प्रियदर्शनी बेलापूर 40 पार करेल का, 45 पार करेल का, आता प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये घोंगावतो. ईशांत मडवी डेथ ओव्हर मध्ये आलेत, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट, आणि पुढ्यात टाकलेला ओव्हर पिच बॉल, घणाघाती प्रहार. बॉल चाललाय तो लॉंग ऑन सीमा पार. विनायकच्या बॅटमधनं हा मॅग्निफिसंट स्ट्रोक. तर मागच्या पायावर जोर दिला होता पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉडी वेट ट्रान्सफर केलं, चेंडूला येऊ दिलं आपल्या स्लॉट मध्ये, आणि त्यानंतर या बॉलला हॅमर केलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल फेकून दिला. तसा षटकार आला, टाळ्यांचा गजर प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या डगआउटमध्ये. आमचे 12वे खेळाडू देखील आपण पाहतोय गौरव, तेही हर्ष उल्हासित झाले, आनंदी झाले, कारण बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्यासाठी हा षटकार आलाय. 39 धावा. आता 4 बॉलचा खेळ शेवटचा शिल्लक आहे. 39, लॉस ऑफ 4 विकेट. ईशांक नेक्स्ट बॉल. हो, इथे पहा थोडासा खाली राहिला चेंडू आणि शरीराला देखील हिट झालाय प्रचंड वेगाने. चांगलं कमबॅक ईशांकच्या माध्यमातून. ऑन साइडला टाइम करायचं होतं, आणि आपण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून एन्जॉय करतोय ही स्पर्धा लाईव्ह. लोकनेते चषक आज तब्बल 3री दिवस रात्र. बघा टर्न झाला होता तो बॉल, फुल टॉस बॉल, जोरकस मारलाय गॅप मध्ये. बिग गॅप बिटवीन मिड विकेट अँड लॉंग ऑन. कोणती संधी नाहीये फिल्डर्सला. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा पार, चौकार.
लोअर फुल टॉस बॉल होता. आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आणि इतक्या ताकदीने मारला. पुन्हा एकदा बॉडी वेट ट्रान्सफर, मागच्या पायावर भरपूर जोर दिला आणि ती ऍडिशनल पॉवर, अतिरिक्त ताकद जनरेट केली, ती म्हणजे विनायक नाही. 43 धावा होत आहेत धावफलकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, अवे फ्रॉम द बॉडी ठेवलाय, मात्र जास्तच बाहेर. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल आहे, व्हाईट बॉल, आणि त्याला चॅलेंज केलंय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. श्रीकृष्ण दिवा संघाने रिव्ह्यूचा वापर केलाय. चला, आपले तिसरे पंच येतील आपल्या टेक्निकल वॉर रूम मध्ये. ऑनफिल्ड पंचाचा निर्णय आहे तो वाईड आहे. इट्स अ व्हाईट बॉल, त्यामुळे रिव्ह्यू फिल्डिंग टीमने गमावलाय. कारण दीपक बोराडे सर म्हटलं की अगदी कोलकात्यापर्यंत जाऊन त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली. ग्रामीण बिग बॅश धमाका, भिवंडी कोंडगाव, तिथे आपण त्यांना ॲज अ पंच म्हणून पाहिलं. दुसऱ्या बाजूला आमचे शशी मेहर देखील आहेत. शशी मेहर सर तेही तितकेच अनुभवी पंच आहेत. त्यामुळे टीमची टोटल पुढे सरकते 44. 44 फॉर 4, 4.4 ओव्हर. नेल्सन आकडा यावेळेस पंच केलाय. कव्हरच्या दिशेने चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मात्र चेंडू हातात निसटलाय. अनिकेत आहे आज. अनिकेतचा पिच्छा काही चेंडू सोडत नाहीये. जिथे अनिकेत तिथे चेंडू हमखास चाललाय. हे या संपूर्ण इनिंग मध्ये आपण पाहिलं. मग तो मिड ऑफला असू द्या, मिड ऑनला असू द्या, तो बॅकवर्ड स्क्वेअरलेगला असू द्या, किंवा तो डीप कव्हरला असू द्या. चला, 46 झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 50 पार होईल का? 50 पर्यंत पोहोचेल का? एखादा चौकार षटकार येईल का? समोर येतो विनायक. फुल टॉस बॉल, बाहेरची कडा, बॉल फिरलाय, मात्र अडवला एका हाताने. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते किशोर यांच्या माध्यमातून. आणि इथे मिळणार ती एकच रन. पहिलं सत्र संपलंय. टीमची टोटल आहे ती 47. 48 रनचं लक्ष. आणि जाऊया टॉससाठी. एका बाजूला रुद्र 11 महापे आणि त्यांच्या विरुद्ध बाळकुम 11 बाळकुम. चला, टॉससाठी जोडले जातील उमेश म्हात्रे सर. आणि उत्तरार्धाला देखील जशी सुरुवात होईल तसाच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सध्या आपण ऑनस्क्रीन पाहत आहे बॉलिंग स्टॅटिस्टिक्स श्रीकृष्ण दिवा संघाची. गंगाधर इंगोले 2 ओव्हर टाकल्या, 13 रन 2 विकेट्स. शिवम 1 ओव्हर टाकली, 7 रन 1 विकेट. अनिकेतने 11 रन दिले, 1 विकेट. आणि ऐशांगने थोडं महागडं षटक टाकलं, 15 धाबा. चला, आपण टॉस करणार आहोत. रुद्र 11 मापे टीम आणि बालकोम 11 बालकोम. हा, चला, प्रितेश जोशी आपण यायचं आहे आणि रुद्र 11 मापे टीम. चला, आता टॉस आपण करणार आहोत. आजच्या रात्रीतला हा 4था सामना आहे आणि आमचे समाजसेवक आदरणीय श्री सन्माननीय श्री गणेश भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सध्या कॉईनची माहिती आहे. लोकनेते चषक आणि एका बाजूला सूरज दादा असा कॉल करायचा आहे. चला, कॉल कोण करेल? रुद्र 11 मापी टीमचा कॉल आहे. लोकनेते चषक कॉल केला आहे आणि सूरज दादा आलेला आहे. बालकोम टीमच्या बाजूने हा निर्णय लागलाय. प्रितेश, टॉस तुम्ही जिंकला, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. आणि टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल या मॅचमध्ये? आम्ही प्रथम फिल्डिंग करू. प्रितेश, आज नवी मुंबई शहरामध्ये तुमचा संघ इथे दाखल झालेला आहे. आज बऱ्याच वर्षानंतर या क्रीडांगणामध्ये श्री गणेश रामलीला क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणामध्ये एक चांगली दिवस रात्र स्पर्धा होते. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नवीमध्ये बोलायला गेलं तर विकेट तर एकदम जबरदस्त असतात आणि खेळायला पण मजा येते. ग्राउंड पण खूप गोल असतात. म्हणजे बहुतेक करून गोल ग्राउंड कुठे भेटत नाही, पण नवी मुंबईमध्ये भेटतात. प्रितेश, कसं प्रिपरेशन आहे, कशी तयारी आहे तुमच्या संघाची आणि कुठले गोलंदाज या स्पर्धेमध्ये असरदार वाटतील असे तुम्हाला वाटते? आता बहुतेक 4-5 गोलंदाज आहेत, तेच काम करतील आता. चला, विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्याकडे. तर तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता मॅचमध्ये? बॅटिंग घेतली असते. आता तसंच झालेलं आहे. बॅटिंग करत असताना पॉवर प्ले किती महत्त्वाचा आहे? पॉवर प्लेमध्ये
किती धावा जमवायला पाहिजे जेणेकरून एक तुमच्या माध्यमातून एक चांगलं टार्गेट सेट होईल या मॅचमध्ये? पॉवर प्लेमध्ये बघायला गेलो तर 20-25 रन तरी आल्याच पाहिजे. तुम्ही काय सांगाल या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल आणि कुशल इलेव्हन जयगणेश क्रिकेट क्लब या संघाबद्दल काय सांगाल? कुशाल 11 सारसोलीमध्ये आम्ही पहिल्यांदाच नाईट खेळतोय. या अगोदर आम्ही पूर्ण डेज केलो इथं आणि जास्तीत जास्त रन काढायचा प्रयत्न. कालपासून बघितलं तर चेस होत नाही इथं स्कोर. चांगला टार्गेट सेट करून जिंकायचा प्रयत्न करू. चला, विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. हा होता रुद्र इलेव्हन मापे टीमचा कॅप्टन. मित्रांनो, न्यूज फ्रॉम द सेंटर आजच्या रात्रीतला हा 4थ्या क्रमांकाचा सामन्याचा टॉस नुकताच संपन्न झाला. एका बाजूला ठाणे जिल्ह्याचा संघ आहे तर एका बाजूला नवी मुंबई शहरातला एक दादा संघ आहे ज्याने यावर्षी अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. रुद्र इलेव्हन मापे आणि त्यांच्या विरोधामध्ये बालखोल इलेव्हन बालकुमाशी लढाई आहे. बालकुम इलेव्हन या टीमनं टॉस इथे जिंकला आहे. टीमचे संघनायक प्रितेश जोशीनं आणि त्याने घेतलाय बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जे तारा दादा यांच्या शुभास्थिती केला जातोय. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केला जातोय. धन्यवाद. नक्कीच. आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल या मॅचला मात्र अजून रंगवण्यासाठी खरं तर ज्यांची शाब्दिक रचना आणि ज्यांचं अतिशय आपण पाहतोय प्रभावशाली शब्द सुमन असलेलं त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळेल असे उमेश म्हात्रे सर या ठिकाणी जॉईंट होतील उत्तरार्धासाठी. चला तर मी बालकुम टीमचे कॅप्टन प्रितेश जोशी यांना मी विनंती करेन, आपण सुद्धा स्टेजवरती आहे. आपला सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल कारण एवढ्या लांबून या स्पर्धेसाठी त्यांच्या संघानं प्रवास केलेला आहे. खरं तर एक व्यावसायिक खेळाडू आहे. अनेक खुल्या गटाच्या स्पर्धा या खेळाडूंना मात्र आपल्या नावी केलेल्या आहेत. असा प्रितेश जोशी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. जाऊया, धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्समध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत लोकनेते चषक तुम्ही पाहताय. 2026 हे भव्य दिव्य क्रिकेटचं महासंग्राम तुम्ही पाहताय. मी समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं आणि व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळींचं मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय या लढतीच्या दुसऱ्या सत्राकडे. तिथे लक्ष आहे या मॅचमध्ये 46-48 धावांचं आणि 48 धावांच्या लक्षात आता पाठलाग श्रीकृष्ण दिवा या टीमच्या माध्यमातून केला जाईल. सलामीची जोडी तुम्ही पाहताय. गंगाधर इंगोले एक व्यावसायिक खेळाडू आणि त्याच्या जोडीला किशोर मडवी टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर, एक मुरलेला खेळाडू बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीसाठीला ओव्हर नंबर 1 मध्ये एक सुपर डुपर ऑलराऊंडर प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा एक महत्त्वाचा दुवा साहिल दिबेकर यंगस्टार खेळाडू बॉलिंगसाठी तयार. फुलर लेनचा बॉल इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका डाऊन दी ग्राउंड आणि गंगाधर इंगोलेच्या बॅटमधून धमाका. बॉल सीमा पार पहिल्या बॉलवरती आलाय. गंगाधर इंगोलेच्या बॅटमधून चौकार. मेजवानी स्वीकारली आणि डाऊन दी ग्राउंड. हा बॉल चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं साहिलनं. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये फिंगर्स रोल्स केले होते, बोटं फिरवली होती. अबे फ्रॉम द बॉडी बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. एक तेरी तो एक मेरी हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं या 2 बॉलमध्ये. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला अगदी घासट चालला बॉल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु 2 धावा ते घेऊन जाईल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे गंगाधरनं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ते मिळत आहेत गंगाधरला आणि या 2 रनच्या मदतीनं आता स्कोर वरती रन झालेले आहे 6.
लक्ष्य 48 धावांचं एक चांगलं टार्गेट सेट केलं आहे प्रियदर्शिनी बेलापूर या टीमनं, कारण आजच्या रात्रीमध्ये धावा चेस होत नाहीये. सुरुवातीचे 3 बॉल संपलेत. पॉवर प्लेचं पहिले षटक सुरू आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर नाही आहे. मिड ऑफ ठेवण्यात आलं आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन तैनात आहे. मिड विकेट नाही आहे, कारण डीपमध्ये मिड विकेट ठेवला आहे. आणि एक स्क्वेअर लेग. ओ बॅटची कडा घेतली. इथे विकेटचं होतं पतन. पहिला धक्का दिलाय साहिल दिवेकरनं. महत्वाचा खेळाडू श्रीकृष्ण दिवा या टीमला लागलाय मोठा धक्का. गंगाधर इंगोले आउट. या बॉलवरती गती काढली होती आणि शरीरापासून दूर टाकला होता गंगाधर इंगोलेच्या. पोझिशन खराब होते. हा फटका केला असताना ॲक्शन रिप्ले जर पाहिली पहा. गती काढली. बॅक ऑफ हँड टप्पा थोडासा मागे ठेवला. त्यानंतर बॅटची कडा. फटका फसलाय कारण पोझिशनच नव्हती गंगाधरची. आणि ऑट बियँडच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का इथे लागतोय श्रीकृष्ण दिवा टीमला. 6 वरती पहिली विकेट गमावली. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी मनोज दाखल झालाय. हो चांगला फटका पॉइंटच्या वरून उडवला. इनफिल्डच्या वरून पॉइंट आणि कव्हरच्या मधून 2 शतरक्षक चेंडूच्या पाठमोर आहेत. चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे मयंक म्हात्रेकडून. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत मनोजला. 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 8. सध्या 5 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 8ला 1, 48 करायचे म्हणजे अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये श्रीकृष्ण दिवा या टीमला. सामना सोपा नाही आहे दोन्ही टीमसाठी. शेवटचा बॉल उडवलाय. चांगला फटका. इम्प्रोव्हायझेशन मनोजच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. खणखणीत लोकनायक ट्रॉफीचा हा चांगला फटका. ॲक्शन रिप्ले. ओव्हर पिच बॉल अगदी थ्रू द कव्हर. अगदी बॉटम एंडचा चांगला वापर केल्या फटक्यानं मनोजनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 1 गडी बाद 12. सुरुवात तर चांगली केली कारण रिक्वायर रन रेट 9चा होता तो पूर्ण केलाय. आणि आता करंट रन रेट जर पाहिलं आपल्या स्क्रीनवरती तर 12चा आहे. म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर श्रीकृष्ण दिवा या टीमची स्थिती चांगली आहे, परंतु गंगाधरची विकेट गमावली हे विसरून चालणार नाही आहे. आता 24 बॉल आपल्या स्क्रीनवरती दाखवल्या जाते. श्रीकृष्ण दिवा या टीमला धावा करायच्या 36. हे विहंगम दृश्य आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाते. श्री गणेश रामलीला क्रीडांगण, एक ऐतिहासिक क्रीडांगण. आणि पहा अगदी फ्लड लाईट्स जणू काही ह्या क्रीडांगणावरती आता दिवस उजडलाय असं चित्र, असं भास होतोय. खूप चांगले टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून. आणि tenniscricket.in म्हणजे पहिली जगामधली वेबसाईट आहे क्रिकेटची की ज्यानं 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. विनायक आलाय. चला बालकोमचे अरुण पारचे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या स्पर्धेसाठी खूप लांबून आलात. सन्माननीय श्री अरुण पारचे यांना मी विनंती करेन की आपण या. आपलं सहर्ष स्वागत आहे. एक स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे 2 धावा वसूल केलेत किशोरनं. 2 रन आपलं खातं उघडलं आणि 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 14.
विनायक झेंडे. ओ चांगला बॉल आहे, खोलात टाकलाय. चांगला यॉर्करचा वापर विनायक झेंडेने केलाय. उंचीचा चांगला फायदा घेतो. यंदाच्या सीझनमध्ये विनायक झेंडेनं चांगलं प्रदर्शन केलंय. बॉलिंगच्या जोरावरती, बॅटिंगच्या जोरावरती हा फ्रेममध्ये आला खेळाडू. प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा महत्त्वाचा खेळाडू. उंचीचा चांगला फायदा, खांद्याचा चांगला वापर करतोय. ज्यावेळेस क्रीजमध्ये बॉल पिचिंग करतो त्यावेळेस ओ इनसाइड आउट. क्रिकेटचा एकदम मादक सौंदर्य दाखवल्या फटक्यानं. किशोर मडबीच्या बॅटमधून पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल पाठवलाय. बॉल सीमारेषा पार येतोय किशोर मडबीच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. काय बॅटची जी बॅकलिप होती ती लवकर पोहोचवली चेंडूपर्यंत. आणि काय टायमिंग आहे. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. थ्रू द कव्हर इनफिल्डच्या भरून पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा बसूल केल्यात किशोर मडबीनं. आणि या 4 रनच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 18. 1.3 चेंडूंचा खेळ संपलाय. धाबा आहेत 1 गडी बाद 18. ओ हा बॉल चांगला आहे. शहरापासून दूर ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर अगदी क्रीज मध्ये. ऍक्शन रिप्ले जर पाहिलं तर राऊंड विकेटने आले होते आणि शहरापासून दूर बीट करून चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे विनायक झेंडे यांची. चांगलं कमबॅक होतोय विनायकचं. ओ इथे स्कूप करण्याचा प्रयत्न, दांडी गोल केली. टप्पा पडल्यानंतर पहा लेग स्टिक वाकवली आणि किशोर मडबीला मात्र चले जावचा इशारा दिलाय विनायक झेंडेनं. धक्का क्रमांक 2 लागतोय श्रीकृष्ण दिवा या टीमला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 18 या आकड्यावरती. बालकुमच्या अरुण पारचे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आम्ही रवी मेहर लारा यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. मी लारा दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अरुण पारचे यांचा सन्मान आपण करायचा आहे. चला शेवटी किशोर मडबीची सुद्धा विकेट आली. पहिल्या ओव्हरमध्ये गंगाधर इंगोलीची विकेट प्राप्त केली साहिल दिवेकरनं. त्यानंतर मात्र विनायक झेंडेनं सुद्धा दुसरा धक्का दिलाय श्रीकृष्ण या दिवा या टीमला. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी नितीन, एक टेनिस बॉल क्रिकेटचा एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडं पाहिलं जातं. टीमची धावसंख्या 1.5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 18ला 2 शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटी विनायक झेंडेनं सुद्धा या ओव्हरमध्ये शिकार केली किशोर मडबी यांची. ओ पुलर लाईनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा बॉल सुद्धा डॉट आलाय आणि डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्रीकृष्ण दिवा या टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 18 धावा आहेत. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये करायचे आहेत विजयासाठी 30 धावा. 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. परंतु जाऊया, असं म्हणतात ना, माहोल बदलतो संगीत, मनाला प्रफुल्ल करतो संगीत, मन तल्लीन करतो संगीत. ऐकूया डीजे कडून एक चांगलं बॉलिंग स्वीप करत असताना 2 धाबे ते बसूल केलेत विनायकच्या विरोधामध्ये. विनायकची ही ओव्हरचे हायलाइट्स तुम्ही पाहताय, खूप चांगले टेलिकास्ट. त्यानंतर ओव्हर पिच खोलात टाकलाय, तिथे डॉट बॉल आला. त्यानंतर थ्रू द कव्हर एक सगळा कलात्मक फटका, पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे चौकार वसूल केला किशोरनं. चौथा बॉल जर टाकत असताना राऊंड विकेटने किशोरची आय थिंक विकेट. जाऊया ओव्हर नंबर 3 मध्ये.
पुन्हा एकदा साहिल बॅक टू द बॉलर केलाय, खूप चांगली फिल्डिंग, स्टॉप केला साहिलनं. स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये अशी फिल्डिंग करणं सोपं नसतं. बॉल अडवलाय त्यामुळे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. आता 17 बॉलमध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी आहे, कारण सोपं नाहीये धाबा चेस करणं या क्रीडांगणामध्ये. आणखीन एक चांगला फटका, गॅप आहे आणि ती शोधली आणि बॉल उडवलाय एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून. बॉल सीमारेषा पार येतोय मनोजच्या बॅट मधून. आणखीन एक क्रॅकिंग चौकार. स्किल आहे बॅटिंगची मनोजची. बॅटचा जो स्विंग आहे ना, अगदी प्रचंड वेगाने फिरतोय. कडक फटका मारलाय. 4 धाबा वसूल केली. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती. 2 गडी बाद. हो, आणखीन एक चांगला फटका सजवलाय. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑन लावलाय. चांगली फिल्डिंग सिद्धेश कडून. 2 धाबा घेतल्या नाहीये. चांगली फेक आहे सिद्धेश यांची. चांगली फिल्डिंग, तितकी चांगली फेकी आहे. एकच धाव मिळते मनोजला. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड रन आहेत 23. 48 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅचमध्ये बालखुम या टीमनं टॉस जिंकलाय रुद्र 11 माप या टीमच्या विरुद्धमध्ये आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ बॅटची कडा घेतली. शॉट थर्ड मॅन आहे. थोडीशी फंबलिंग होते आणि त्याचा फायदा जरूर घेतला आहे नितीननं. सिंगलनं आपलं खातं उघडलंय नितीननं आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 24 ला 2. म्हणजे अजून अर्धा पल्ला गाठायचा आहे. अर्धा पल्ला कंप्लीट झाला, कारण या मॅचमध्ये टार्गेट आहे 48 धावांचं. 24 झालेत म्हणजे अजूनही करायचे आहेत विजयासाठी. 14 बॉलमध्ये 24 धावा. ओ फुलर लाईनचा बॉल थ्रू द कव्हर केला पॉइंटला. डीपमध्ये पॉइंटचा क्षेत्ररक्षक जातोय. फिकी केली जाईल तोपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न. 2 धावा ते मिळत आहेत मनोजला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्ड 13 आहे 26. म्हणजे आता 13 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत विजयासाठी. श्रीकृष्ण दिवाळी टीमला 22. 13 बॉल 22 रनची आवश्यकता आहे. लोकनेते ट्रॉफी तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला खऱ्या अर्थानं ऑफिशियली तिसरा दिवस आहे आणि ग्रामीण गटातला दुसरी रात्र आहे. दुसऱ्या रात्रीतला हा 3ऱ्या क्रमांकाचा सामना तुम्ही पाहताय. ओम विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट, त्यानंतर थर्ड मॅन सुद्धा बीट आणि आता बॉल थांबणार नाहीये, कारण या क्रीडांगणाची आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा चौकार. चला, 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30 ला 2. आता चांगली भागीदारी 3ऱ्या गड्यासाठी आपल्या स्क्रीनवरती दाखवल्या जाते. 12 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा, कारण प्रियदर्शनी बेलापूर टीम यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अनेक स्पर्धा ज्या टीमनं गाजवल्यात, अनेक स्पर्धामध्ये ज्या टीमनं अधिराज्य आपल्या नावाचं कोरलेलं आहे. स्वप्नील ठाकूरकडे आता बॉल सोपवलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. मॅजिकल बॉलर आहे प्रियदर्शनी बेलापूर या टीमचा. एक विकेट टेकर, कधी विकेट गेल्याचा नेम नाही आहे. याच्याकडे कळ आहे, कौशल्य आहे, गुणवत्ता आहे, पोटेन्शियल आहे आणि त्याच्यावरती आता जबाबदारी 4थ्या षटकाची दिलेली आहे. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्वप्नील ठाकूर बॉलिंगसाठी आलाय. थोडासा ड्रिंक्स ब्रेक झाला होता मैदानामध्ये.
खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली जाते. दीपक बोराडे आणि दत्ता मेहेर, शशी मेहेर हे 3 पंच आपल्याला या स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना दिसत आहेत. स्ट्राईकला आता नितीन आहे. 12 बॉल 12 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील ठाकूर फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी तयार. पहिला बॉल अभि फ्रॉम द बॉडी, बॅटची कडा घेतली, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव इथे मिळते नितीनला. आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत, 31ला 2. म्हणजे आता 11 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे आणि इथून धावा करायच्या विजयासाठी 17. 11 बॉल 17 धावांची आवश्यकता. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. एक भव्य दिव्य आयोजन, एक दैदिप्यमान आयोजन खुशाल 11 जय गणेश सारसोळेच्या वतीनं या स्पर्धेचं दिवस रात्र क्रीडा स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. हा बॉल सोडलाय उजव्या बराच बाहेर बॉलची पिचिंग आहे, त्यामुळे पंच शशी मेहर इथं व्हाईट बॉलचा इशारा करतायत. वायडर लाईनच्या अगदी बराच बाहेर टाकला होता बॉल. एक्स्ट्रा रन म्हणजे आता 11 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. सामना जवळ हेच चाललाय श्रीकृष्ण दिवा या टीमच्या समोर. बॅटची कडा मागे चाललाय, विकेट किपरनं झेल टिपला आणि फलंदाज कौस्तुभ मात्रे होते. कुठली चूक केली नाहीये ॲज अ विकेट किपर म्हणून. खूप चांगला झेल कंप्लीट आणि ते मनोजचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक इथे लागतोय 3रा श्रीकृष्ण दिवा या टीमला. 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 32. आता करायचे आहेत 10 बॉलमध्ये अजूनही 16 धावा. महत्वाचा धक्का होता कारण सेट बॅट्समन मनोज सेट झाला होता आणि सेट बॅट्समनची जेव्हा विकेट होते, विकेट गमावते, त्यावेळेस मात्र एक थोडासा हलकासा दबाव आपल्या श्रीकृष्ण दिवा या टीमवरती आता झाला असेल. 10 बॉल 16. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आले 4थ्या क्रमांकावरती. 5व्या क्रमांकावरती अनिकेत. हा सुद्धा एक मोठ्या ॲबिलिटीचा खेळाडू आहे आणि मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो अनिकेत. 10 बॉल 16. शेवटी स्वप्नील ठाकूरनं या ओव्हरमध्ये शिकार केलेली आहे मनोजची. त्याच्या बॅटमधून धावा जर पाहिले तर 21 आल्या होत्या. 8 बॉलमध्ये 21 धावांची खेळली मनोजनं साकारली, तो बाद झाला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपामध्ये. आता 10 बॉल 16 करायचे. कडक बॉल आहे, ही लाईन चांगली आहे, प्रचंड वेगाने बीट केलाय फलंदाज अनिकेतला. आणखीन एक विकेट, आणखीन एक डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मात्र दबाव वाढेल. ॲक्शन रिप्ले अराउंड द विकेटने एक अँगल क्रिएट केला होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न झाला बॉल अनिकेतसाठी, बीट करून घ्या विकेट किपरच्या हातामध्ये. आता 9 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. एक डॉट बॉल मात्र वापसी करेल बेलापूर टीमसाठी. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आहे, डीप मध्ये लॉंग ऑफला साहिल आहे, फेकी केली जाईल, दुसऱ्या धाब्यासाठी पलटलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा इथे मिळत आहेत अनिकेतला. 2 रन आपलं खातं उघडलंय आणि या 2 रनच्या मदतीनं आता स्कोर बोर्ड 13 रन आहेत 34. म्हणजे आता 8 चेंडू आणि 14 धाबांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये प्रेक्षकांनो. इथूनही वार पलटवार आपल्याला पाहायला मिळतील, कारण सामना सोपा राहिला नाही या दोन्ही टीमसाठी. जरी 7 लाईफलाईन श्रीकृष्ण दिवाच्या बाकी असल्या तरी सुद्धा धारदार गोलंदाजीमध्ये वापसी करू शकतात बेलापूर टीम. बॅक टू द बॉलर. अडवण्याचा प्रयत्न स्वप्नीलचा. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धाब्यासाठी पलटले. दुसरी धाव घेताना ओव्हर थ्रो झालेली आहे. रनआउटची संधी होती. जर हातामध्ये बॉल फेकला असता तर कदाचित धोका जाणू शकला असता श्रीकृष्ण दिवाय टीमला. 2 धाबा पुन्हा एकदा मिळतात अनिकेतला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 36 ऑन बोर्ड. म्हणजे अजूनही 12 करायचे आहेत.
7 बॉल आणि 12, 7-12चं समीकरण. जसं आपण 7-12चा उतारा पाहतो तसंच या मॅचमध्ये 7-12 आता कुणाच्या नावावरती लिहिला जाईल हे आपल्याला आता बघायचं आहे. श्रीकृष्ण दिवा किंबहुना प्रियदर्शनी बेलापूर टीम. हा बॉल सोडलाय विकेट किपरसाठी. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल म्हणजे परत टाकावा लागेल स्वप्नीलला हा बॉल. एक्स्ट्रा थांबवायचे आहेत, एक्स्ट्रा रोकायचे आहेत. ह्या जर थांबल्या नाही तर सामना श्रीकृष्ण दिवा टीम घेऊन जाईल. कारण बॉल आता कमी आहेत, धरण सुद्धा कमी आहेत. 7 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. हा बॉल महत्वाचा आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमसाठी. या बॉलवरती विकेट किंबहुना डॉट आला तर मग लास्ट ओव्हरमध्ये या मॅचचा थ्रिलर आपल्याला पाहायला मिळेल. ओ बॉल डॉट आलेला आहे म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत श्रीकृष्ण दिवा टीमला. 11, 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं टेन्शन वाढलेलं आहे आमच्या मनामध्ये, प्रेक्षकांच्या मनामध्ये. आणि टेन्शन आता कमी करण्यासाठी असं म्हणतात ना, म्युझिक इज अ युनिव्हर्सल सोल्युशन, म्हणजे टेन्शन दूर करण्यासाठी संगीत हे औषध आहे. आणि ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. चला अनिकेत साठी आता जॅक मात्रे जे शिरवण्याचे आहेत त्यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. लगातार 2 षटकार जर मारले तर अनिकेतला जॅक मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जे शिरवणे गावचे आहेत. हे मोटिवेशन शब्द असतात, हे मोटिवेशन क्रिया असतात. आपल्याला वाटतं की पैशाच्या स्वरूपामध्ये खेळाडूंना ते बक्षीस म्हणजे बक्षिसांची ती थाप असते. आपली ऊर्जा अगदी प्रफुल्लित करण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक मान्यवर मात्र खेळाडूंवरती बक्षीस रूपी एक थाप दिली जाते. आता लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय क्रिश मुकादम, एक यंगस्टार खेळाडू आहे क्रिश. आणि समोर आहे बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये नितीन, एक हार्ड हिटर फलंदाज. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, रोमांचक सामना. थरार पहिला बॉल हा पंपूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑनला. विनायक झेंडे प्रचंड वेगाने आलेत रन वाचवण्यासाठी. चांगली प्लॅनिंग आहे विनायक झेंडे यांचे. एकच धाव, 5 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून वेग नक्की बदलते. 5 बॉल 10, माफ करा, 5 चेंडू आणि 10 रन. आता समोर आहे अनिकेत. अनिकेतनं लगातार 2 षटकार मारले तर जॅक म्हात्रे जे शिरवण्याचे आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओ समोर मारला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा विनायक आहे. फेकी केली जाईल, विकेट किपर इनला, रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज होईल बाद. अनिकेतला आता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 14 लागतोय रनआउटच्या रूपानं श्रीकृष्ण या दिवा टीमला. आता 4 गडी बाद 39 म्हणजे आता 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 9 रन. प्रमोट केल्या मैदानामध्ये. 4 बॉल 9. आता परिस्थिती बदललेली आहे या मॅचची आणि असं म्हणतात ना की परिस्थितीशी मैत्री करता आली
की चुकलेल्या वाटा सहज सापडतात आणि आता या चुकलेल्या वाटा आहेत श्रीकृष्ण दिवाच्या त्या आता शोधाव्या लागतील, कारण परिस्थिती आता गंभीर झालेली आहे. कारण विकेट सुद्धा गमावल्यात रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये. 4 बॉलमध्ये 4 गडी बाद 39 धावा आणि आता 4 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावांची आवश्यकता आहे. रोमार्शक सामना आहे, प्रेक्षकांना पैसा वसूल सामना आहे. क्रिश मुकादम याची सध्या या ओव्हरचा जर प्रवास आहे तर सुखकर आहे, चांगला आहे, सुंदर आहे. 2 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. 4 चेंडू 9. आता लेफ्ट हँडर बॅटर प्रणव मडवी बॅटिंगसाठी सज्ज आहेत. चार बॉल 9. गोलंदाज निघालाय राऊंड द विकेटने क्रिश मुकादम. ओ लॉफ्टेड ऑफ रही आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी पंबलिंग आणि आहा खराब क्रिकेट, खराब फिल्डिंग आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये सिद्धू कोहलीकडून. ह्या चुका तुम्हाला थांबवाव्या लागतील तर सामना तुमच्या हातामध्ये राहील. 3 बॉल 7. या बॉलवरती एक आली असती तर आणखीन मजबूत पकड झाली असती प्रियदर्शनी बेलापूर टीमची या मॅच वरती, परंतु 2 धावा इथे काढलेत. प्रणयने 2 रन खातं उघडलंय. 3 बॉल 7 धाबांची आवश्यकता आहे. वाढ मॅच. ओ खोलबट टप्प्याचा बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली दा वेगाने, दुसरा धाब्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो, बॅकअप नाहीये, खराब क्रिकेट आणि तिथे 3 धावा. चौथ्या धाब्यासाठी सुद्धा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु फायदा नाहीये या विकेटची, कारण 3 धावा ऑलरेडी गेलेल्या आहेत. म्हणजे आता 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. विकेट किपर इनला थ्रो आली असते तर कदाचित तिथे रनआउट सुद्धा झाला असता. बॅकअप नाहीये, त्यामुळे तुम्ही डेअरिंग करता थ्रो करण्याची. मला तर वाटत नाही रोहित हा चुकीचा निर्णय क्षेत्ररक्षकाचा. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 5वा लागतोय. आता 2 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. आजच्या रात्रीतला अगदी गरमागरम सामना आपल्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 सामने अगदी एकतर्फी प्रेमासारखे झाले, परंतु हा सामना भरपूर तापलाय. गरमागम अगदी 100 डिग्री सेल्सिअस स्वरूपामध्ये या सामन्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये हेमंत कडे सुद्धा ॲबिलिटी आहे. 2 बॉल 4. क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधी मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यास कुणालाच विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ करावा लागेल. 2 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता. हेमंत बॅटिंगसाठी सज्ज आहे. क्रिश मुकादम बॉलिंगसाठी सज्ज आहे. आता ओव्हर द विकेटने ट्रॅक चेंज केलाय. हो चांगला ड्राईव्ह आहे. डीप मध्ये आता चालला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे. इथे फंबलिंग झालेले आहे आणि 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत हेमंतला. आता 1 बॉल 2 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेतला नियम आहे, लक्षात घ्या. दोन्ही धावा श्रीकृष्ण दिवा या टीमला करायच्या आहेत. 1 बॉल 2. कुठे सामना होता, कुठे आलाय सामना, आणि याला म्हटलं जातं क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलतं, त्याचं नाव आहे क्रिकेट. तुम्हाला सर्वांना वेड लावला या क्रिकेटनं. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आता चर्चा केली जाते क्रिश मुकादमच्या सोबत साहिल दिवेकर यांची चर्चा होते. ही महत्वाची चर्चा आहे. 1 बॉल 2 धाबांची आवश्यकता. थरार बदललालीत तुंबल युद्ध, आनंदाच्या लाठा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फली भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थातच लोकनेते ट्रॉफीचा हा मी पाहिलेला अविस्मरणीय सामना. 1 बॉल 2. यावेळेस फटका चांगला आहे. कॅच हिटचा कॉल पकडला जाईल. सिद्धू कोहलीने पकडला जाईल
आणि ते सामना संपलेला आहे. हा सामना जिंकलाय प्रियदर्शनी बेलापूर या टीमनं. शेवटच्या बॉलवरती पलटवार केलाय, शिकार केली क्रिश मुकादमनं, फलंदाज हेमंतची, आणि ते सामना मात्र जिंकलेला आहे. 1 रन प्रियदर्शनी बेलापूर टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि हार्ड लक, बेटर लक मी देण्यान श्रीकृष्ण दिवा या टीमचं संघर्ष तुम्ही पाहिलं. पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील श्रीकृष्ण दिवा या टीमला. अगदी आरामात, कुठली चूक केली नाहीये सिद्धू कोहलीनं. पहा सेलिब्रेशन, सिद्धू कोहलीनं जसा बॉल पकडला, बॉल आपटला, त्यानंतर दोन्ही हात अगदी डान्सिंग स्वरूपामध्ये हात वरती केले. एक स्मिताश्य. त्यानंतर पहा क्रिश मुकादमकडे पहा, विकेट घेतल्यानंतर खेळपट्टीला अगदी नतमस्तक झाला, चुंबन घेतलं, कारण हीच खेळपट्टी आपल्याला क्रिकेटमध्ये मोठं करतं, आपल्याला उंच स्तरावर नेतं. पहा आपल्या स्क्रीनवरती अगदी चरणी नतमस्तक झाला, दोन्ही हात जोडले त्या खेळपट्टीला. वेल, गुड बॉलिंग क्रिश मुकादम. चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ज्या गोलंदाजानं सामना जिंकवलाय, कारण विनायक झेंडेनं चांगली कामगिरी केली आहे, परंतु संकट मोचक जी परिस्थिती त्यानं बदलली या मॅचची, आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना मात्र ज्या खेळाडूनं जिंकून दिलेला आहे असा क्रिश मुकादम हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे जुडले आहेत रोहित बोपी सर.